सुनीता दे तू आवाज, माझी हिंमत नाही होऊन राहिली. द्या ना, तुम्हीच द्या ना. मी देतो. पद्मा हाय का घरी अंधार? पद्मा तलाची घ्यायला आल्या का घराची? सोबत पाटलिंग काकुली आणलं तुम्ही तलाची घ्यायला. घ्या तलाची घ्या. दिसत असून तुम्हाला अंगठी तर. आम्हाला शर्मंदगी नको आणू. आम्ही तुला त्याच्या यानं म्हटलंच कुठं. असंच म्हटलं आम्ही का पद्मा होते तिथं. पद्मे अशी नको बोलू. मग कशी बोलू? कालपर्यंत अंगठीची गोष्ट, आज माफीची गोष्ट. काय बोलू? आमच्याकडून चूक झाली पद्मा. चूक? माझ्यावर संशय घेणं ही चूक झाली का? अंगठी साडीच्या घडीतच सापडली. म्हणजे असं झालं, अंगठी हरवली नव्हती पण विश्वास हरवला. पद्मे रातभर झोप नाही आली. तुला काय सांगू मी? झोप तर मलाही नाही आली ना. पद्मा झाला आता एवढा राग पुरा झाला. सांग चहा तरी पाजन का आम्ही जाऊ आता? चहा तर देणार पण पहिले माफी ऐकणार. माफ कर पद्मा. मी मागतो पद्मा, माफ कर. चला बसा, मी आणतो चहा. लवकर झाला आता. चहा मस्त झाला पद्मा. तुनं माफ केलं ना, चहाची चवच वाढली. जाऊ दे आता, तेच नका काढू. दुसरा विषय काढा. बोला आता. तुमच्या नंदेला मी ओळखत नाही का? बघितलं नाही का मागच्या वेळेस? मी सगळं माहिती आहे मला. पद्मा तुनं शांताच्या घरी ढोणपोळे नेऊन दिले आणि 2-3 मला नाही दिले. शांता काकूच्या घरी ढोणपोळे नेऊन दिले म्हणूनच तर ऐकायला भेटलं. तर शांता काकूनं रेसिपी सांगितली. मस्त झाली ती ढोणपोळं. इतकी चांगली झाली होती ना का हाय 1-2 देऊ का? आणून देऊ का तुम्हाला? खाता का आता? नाही आता चहा पिली, आता नाही खात. कशी झाली ते शांता काकू? खरं सांगू का? त्या थैला तसाच राहिला. काढून ठेवून दिला मग मी. तर फ्रीजमध्ये ठेवून दिला डब्बा आणि काही खाल्लं नाही काही नाही. मग मला मनच नाही लागे. तुले असंच म्हणलं आम्ही पद्मा होती. पण माही ननद तर माहीत आहे ना. मा नंदन तर मावर शक पकडला असता. मलाच तर म्हणे चांगलं झाडून टाका 4-5 वेळा. पहिले पहा, इकडे पहा, तिकडे पहा. मग काय मन लागन? बरं झालं दिसली अंगठी. हो ते तर माहीत आहे म्हणा. चल बा जातो आम्ही आता. आंबे इकायचे आहे. आंबे आणले इकाले, घरी आणले. आता ते विकतो गावात. किती रुपये भाव आहे आंब्याचा? सांगीन ना, विकाले आणीन तर सांगीन. बस जा ना दुकानात. नाही आता चौकातच बसीन. चौक मधामध्ये पडते तर तिथंच बसीन म्हणतो. मी काही किलोवानं नाही इकत आता. 100 25 असं इकून टाकीन म्हणलं. आताच बसता का? उद्या बसा. आता घरी जातो, पाहतो, स्वयंपाक पाणी करतो आणि मग बस पाहतो विचार करून. आता उद्याच बसा लागेल सकाळीपासून. वजन निघलं मनातून. तुला माफ केलं तर खूप चांगलं वाटून राहिलं. माफ नाही करणार तर काय? कुठं जायचं आहे मला? काय घेतलं तुला लताले? काही नाही घेतलं मी. लताले साडी घेतली, चांगली साडी आहे. आणि त्याला एक दिवा तांब्याचा आणि एक अष्टतळ दिवा तांब्याचं हे दिलं. तिला साडी दिली लताले. जेवण केलं, आंब्याचा रस, ढोणपोळं, पुरण झालं. मग काही नाही केलं बा. एवढ्याचाच मान आहे. तुला केलं ते बिनपाय बाबाच्या पुरले, तेच तुझ्या पुण्यात येईल. कोण जाणे आता पुण्य पाप कोण पाहिलं. घेतो मग पद्मा. पाटली नाजी, एक गोष्ट तुम्हाला मनाचीच राहिली. झालं बाबा आता? तुमच्या सुनाचा रीताचा काही एवढा गुन्हा नाही आहे. ते तर मला तिचा अचानक असाच फोन आला. ती म्हणे तुम्ही नाही चालल्या का म्हणे पंढरपूरले? मी म्हटलं मला त्याने येत नाही. मग म्हणे ते चालली म्हणे कुठं मैत्रिणीच्या घरी. तर मीच तिला फोर्स केला आणि तिला म्हणलं चाल आपण पंढरपूरहून फिरून. यायला काही सांगू नको, तेव्हा तिथं गेल्यावर दिसूच. म्हणून तिचा काही एवढा गुन्हा नाही आहे. तुम्ही तिला काही एवढं हे नका कर्जा. विषय काही महान नाही आहे. त्या दोघा नवरा बायकोचा आहे. ते पाहत बसल. येतो मग आम्ही. अंगठीच्या निमित्तानं तुम्ही आल्या तरी, नाही तर कधी ते येत नाही. आल्या तर कमीत कमी अंगठी हरवली म्हणून तुम्ही आल्या. हो पद्मा, तसंच समज. आता माफी मागायला आल्या पण मनात तर यायचे पण शक आलता ना का पद्मानं चोरली असेल म्हणून. मी फक्त उभी राहिली होती. आता माफी मागायला आल्या. जाऊ द्या, कुठं जायचं आहे, त्याच्यासोबत राहणं आहे. पण विश्वास तर गेलास ना. बरं झालं पप्पा, पद्मानं माफ करून दिलं. हो मला वाटे का करते का नाही करत, काय म्हणते काही नाही.
कुठं हिंडून राहिला रे दिन्या? इथे हिंडायला नाही गेलो होतो मी, शेंगा फोडासाठी अर्चना काकूला बोलावले गेलतो. हाय बाई, तुला कोण सांगितलं रे अर्चनाच्या घरी जाले शेंगा फोडासाठी? काय म्हणून ती अर्चना? तुला हे उचाके काम काय म्हणून बाई ती अर्चना का शेंगा फोडासाठी बोलावलं म्हणून? कुठे आहे अर्चना? आली का? येऊन राहिला का काकू? होय बी येऊन राहिला. शांतताई, दिन्या का दिन्या आहे? काय म्हणून ती अर्चना शेंगा फोडायला बोलावलं म्हणून? मग कसं सांगितलं त्याले? नाही सांगितलं. मी मोहित सोबत बोलायला गेलो तर विचारायला काय काय घ्यायला लागते म्हणून शाळेसाठी. तर काकू होती, काकूने विचारलं तू येई काय करते. मी म्हटलं काकू आणि सुनीता काकू आणि आई शेंगा फोडून राहिल्या. बाबाने शेंगा आणल्या तर फोडासाठी. तर मग म्हणे एकटीच फोडते का? म्हणलं दोघी जणी फोडते. चालतं का म्हणलं तुम्ही? काय हो पोट्ट, चालता का म्हणलं म्हणते तुम्ही? ते काकू म्हणे ना भेटायला यायचं आहे म्हणे. मी हे बी सांगितलं ना का मग आत्तीची अंगठी हरवली तर पद्मा काकूच्या घरी बी जाणार आहे ते लोक. तुला काय पेपरमध्ये कोण नाही दिली तुम्ही न्यूज? खबरी लाल इकडची तिकडे तो पद्माचा भाऊ सोबून राहिला. भाऊ काय? मी लहानचा भाऊ रेन का? त्याच्या संग काही बोललं ना ताई. आता ते अर्चना येईल विचारा तिले सांगा काय सांगाल तर. ते वाटत ना काही आहे ना पाठवलं असून बोलावले म्हणून. नाही वाटत मला नाही वाटत दिनानं मला बोलावले पाठवलं म्हणून. त्याला मी विचारलं तर त्यानं सांगितलं शेंगा फोडणार आहे म्हणून. तुम्ही राहिले मनाला एवढं लावून घेता. मी काय शेंगा फोडायला काय रोजानं आली का? चाल म्हणलं टाइमपास करून. आता ब्लाऊज बिऊज काहीच नाही आहे. लग्नाचं सीझन संपलं, अधिक महिन्यात लग्नच नाही होते तर. काकू सांगा येईल मी थोडी तुम्हाला सांगितलं, असंच सांगितलं ना म्हणून काय मला बाई आई शावर देऊन राहिली. ते काही बोलू नका शांत काकू. त्यानं मला असंच सांगितलं, मी विचारलं तर सांगितलं. मग त्याने हे बी सांगितलं का पद्मा सुनंदा आत्याची अंगठी हरवली. पण तूच सांग अर्चना यारे काय गरज आहे अशा गोष्टीची? तुले समजलं म्हणून बरं झालं. आणि ध्याने म्हणून का शेंगा फोडायला मला बोलावलं बा असं नाही वाटत कोणाले. आणखीन कुठे सांगितलं का रे? नाही मी नाही सांगितलं कुठं. मी मोहितला भेटायला गेला म्हणून सांगितलं. काढा कुठे आहे शेंगा फोडू लागतो मी. नाही ना अर्चना जाऊ दे ना. हायच किती फोडतो आम्ही. 2-3 कुडं दाणे करायचे आहे. मी तर पहिले लहानपणी एक कुडं एकटीच करो. मग करणार तर आता काम कमी गोष्टी जास्त करतो तू आई. किती गोष्टी करतो काय बाई. कसं बोलते हां? बाप बोलते पोरगही बोलते बोलते ना तू. म्हणून म्हणलं चल मी चाललो. चहाने बिस्किट खातो मी. चहा कर काकूसाठी. कर तूच जण तुला करता येते चहा. शिकवलं होतं मी एक वेळा. बसा काकू मस्त मी चहा करतो. सुनीता काकू तुम्ही प्या. हो पी. काय करता आणखीन चहा सोबत? चहा करतो मस्त. बिस्किटने चहा खाऊ आपण. अरे दिन्या मजा येते दिन्याच्यानं. दिन्याच्यानं मस्त टाइमपास बी होतो ना तुमचा. हो कायचा टाइमपास हो. पाहिनं कसं आपटी आहे. तुला बोलावले गेलो सांगितलं का अंगठी हरवली नाही असं म्हणा. एखादीनं कधी सांगितलं पण महिन्यानं नाही म्हणा. सारा गावभर माझी बदनामी केली. मजा की स्वभावाचा आहे तो. काय होते आणा शेंगा फोडू लागतो पटपट. नाही हो जाऊ दे ना फोडतो ना आम्ही. तुम्ही मला एवढं परकं समजता का? जाऊ दे बा मी चहा बी नाही पाहत. परकं समजता तर चाल मी जातो मग. तुम्हीच फोडा. राग नको येऊ देऊ. बस दिन्याचा चहा पेन बस शेंगा फोडूला. आता म्हणलं तर मी आंबे काढतो. त्याच काढा लागेल ना उद्या चिकाले न्याय लागेल. आण सुनीता ते टब आण शेंगाचं. हो आणतो.